आज 14 एप्रिल. 14 एप्रिल हा दिवस सगळ्यांकरिता एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. आणि याच दिवशी 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आणि या देशातल्या ज्या काही बुरसटलेल्या विचारसरणी होत्या, जे काही इथल्या मनुस्मृतीला घाबरून आपलं जीवन जगणं लोकांनी सोडून दिलं होतं, त्या मनुस्मृतीला नेस्तनाबूत करण्यासाठी, त्या मनुस्मृतीचा कर्दन काळ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जाते. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण एका विशिष्ट मर्यादित जातीपुरतं न ठेवता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये जगभर सर्वत्र साजरा केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विविध पदव्यांनी त्यांना गौरवले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वभूषण म्हणलेलं आहे, विश्वरत्न म्हणलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब हे असे एक महान योद्धे होते की ज्यांनी या देशामध्ये रक्तविरहित क्रांती घडवून आणली आणि सर्वांना समानता देऊन सर्वांना एका ग्रंथामध्ये त्यांनी बांधलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये उच्च नीचता संपवून टाकली. आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवशी या देशामध्ये संविधान लागू झालं, त्या दिवशी इथल्या ज्या व्यवस्थेने फेकून दिलेले होते, जे गावकुसाच्या बाहेर राहत होते, अशा लोकांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. आणि त्याच आज महामानवाचा जन्मदिन, या महामानवांना, या भारतरत्नाला, या विश्वरत्नाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून विनम्र कोटी कोटी अभिवादन. जय भीम, जय भारत.